उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अनुयायांसाठी भोजन व्यवस्था। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना गेल्या 2 वर्षांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भोजनाची व्यवस्था करण्यात येते। यंदाचे हे 3रे वर्ष असून लाखो अनुयायांनी या भोजन व्यवस्थेचा लाभ घेतला। या भोजन व्यवस्था कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन अनुयायींची आस्थेने विचारपूस केली। यावेळी आमदार दीपक केसरकर, माननीय खासदार राहुल शेवाळे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी राज्यातूनच नव्हे तर देशभरातून लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथे असलेल्या चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात। अशा वेळी त्या अनुयायांची 2 दिवस भोजनाची व्यवस्था व्हावी तसेच त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने भोजन व्यवस्थेचे आयोजन करण्यात येते। महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 आणि 6 डिसेंबर या 2 दिवसात जवळपास 5 लाख किंवा त्यापेक्षाही अधिक अनुयायी चैत्यभूमी येथे येतात। या सर्व अनुयायींना भोजन व पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात येते। मात्र त्यासोबतच प्रत्येक अनुयायींना बसून व्यवस्थित जेवता येईल याचीही काळजी घेण्यात येते। प्रत्येक अनुयायींना बिसलेरी पाण्याची बाटली जेवणासोबत दिली जाते। भोजनानंतर पत्रावळी तसेच बाटल्यांपासून होणारा कचरा थेट गाडीत भरून विल्हेवाट लावण्यासाठी नेला जातो। त्यामुळे भोजन व्यवस्थेबरोबरच स्वच्छतेची देखील तेवढीच काळजी घेतली जाते। 6 डिसेंबरच्या रात्रभर ही भोजन व्यवस्था सुरू असल्याची माहिती कोपरी पाचपाखाडी उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी यांनी दिली। या संपूर्ण उपक्रमासाठी शहर प्रमुख राम रेपाळे, उपशहर प्रमुख जयप्रकाश कोटवानी, प्रवक्ते राहुल लोंढे, धोबीघाट शाखा प्रमुख रोहित पिंपळोलकर गायकवाड, उपविभाग प्रमुख संदीप जगताप, युवा सेनेचे सुशांत मोरे, उपशाखा प्रमुख रुपेश शिंदे, मनीष ठाकूर तसेच इतर शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले। हो गया मैडम, काउंटर लगाने को उधर सर हम लोग को चिल्ला रहे हैं। मीडिया वाले रुक जा। ओ तिकडने पाठवून ना चला तिकडने। हा 3रा वर्ष आहे आणि 3ऱ्या वर्षात जे अनुयायी इथे येत आहेत त्यांच्यातर्फे जे भोजन व्यवस्था माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांतर्फे जे आयोजित केली जाते ही सेवा कायमची चालू राहणार। साहेबांचा आम्हाला हेच सत्य आहे की जेवढे अनुयायी इथे येत आहेत सगळ्यांना या भोजनचा लाभ भेटला पाहिजे। कुठलाही ह्याच्यात कमी कामा नाही। फक्त याची दिवसादिवशी या अन्याची एवढी गर्दी वाढत चालली आहे। ह्या भोजनाचा सगळं अनुयायी लाभ घेतात। सगळ्यांना इथे बसून एकतर तुम्ही बघताय की सगळ्या अनुयायाला बसून जेवणाची व्यवस्था केली जाते आणि सगळ्यांना बिस्किटची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी पण केली। साहेबांचा एकच आहे की बाबा कुठल्याही ह्याच्यात काही कमी नाही पडला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जातीने लक्ष द्या आणि आम्ही सगळेजण म्हणजे रोहित गायकवाड, संदीप जगताप आणि जेवढे आमचे बाकी सहकारी आहेत प्रत्येक गोष्टीवरती आमचं लक्ष असतो आणि कुठलाही इथे कमी पडणार नाही तेवढी काळजी घे। सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र। आज खरं तर 68वा महापरिनिर्वाण दिन आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा। तर इथे जवळजवळ लाखो लोक येतात, लाखो अनुयायी येतात। इथे साहेबांनी इथे त्यांना भोजनाची सोय केलेली आहे। त्याच्यानंतर मग पाणी, बिस्लरी पाणी। साहेबांचं एकच म्हणणं आहे शिंदे साहेबांचं की सर्वांना म्हणजे गैरसोय होऊ नये। इथे बऱ्याच ठिकाणी भोजनाची सोय केलेली असते, पाण्याची सोय केलेली असते, पण
साहेबांनी जे काय इथे केलेलं आहे या मैदानामध्ये, जे पण 3 वर्ष झालं, 3रा वर्ष आहे, इथे लाखो लोक येऊन भोजन करून जातात. मी खरं तर इथे BMCचा पण आभार मानेल. चांगल्या पद्धतीने इथे त्यांनी सगळं नियोजन केलेलं आहे. इथे स्वच्छता, इथे साफसफाई करायसाठी कर्मचारी आहेत, BMCची माणसं आहेत, आणि पाण्याचे टँकर आहेत, हात धुवायला पाण्याचे टँकर आहेत, बाहेर नळ बसवलेले आहेत, बिस्लरीचं पाणी आहे प्यायला, आणि सर्व प्रकारची इथे सोय केलेली आहे.